सोबत शिवसेना आमदार सचिन अहिर आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। वारंवार तुम्ही पेपर फुटीचं प्रकरण जे आहे ते समोर घेऊन येतात। हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा समोर आलेला होता। या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा समोर होते। सरकार यामध्ये दुर्लक्षित करते का? निष्काळजीपणा आहे। एका विद्यार्थ्यांनी दिवस रात्र एक करायची। काही विद्यार्थी तर दिव्याच्या खांब्याखाली शिक्षण घेत आहेत। कर्जबाजारी झालेले आहेत त्यांचे कुटुंब। आणि अशा वेळी काही पेपर फुटी करायचं आणि म्हणजे सरळ सरळ तुम्ही लोकांनी त्याच्यामध्ये अभ्यास न करता पास व्हायचं, ही दुर्दैवी गोष्ट आहे। याचा निषेध नाही तर ह्याच्याबद्दल कडक कायदा केलं पाहिजे, ही मागणी आम्ही वारंवार करतोय आणि गेल्या अधिवेशनामध्ये बोलल्यानंतर आजही होतोय। आणि काल एक घटना घडली हो, या गेल्या आठवड्याभरामध्ये ही तिसरी चौथी घटना आहे आणि काही सरकार त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही, करण्यात तयार नाही। म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इकडे एकत्रित आहोत। तुम्ही SIT सुद्धा लागू करण्याची मागणी केलेली आहे। हो, आता कारण काय प्रत्येक गोष्टीला SIT होते ना, मग हा एक एवढी मोठी घटना घडलेली आहे, ह्याची पण व्हायला पाहिजे, ही पण अपेक्षा आमची आहे। भाऊ, गुजरातच्या पोर्टबंदरवरती ड्रग्सचा साठा सापडलेला आहे। महाराष्ट्रात ड्रग्सचा साठा सापडला की केवळ संपूर्णपणे कारवाई केली जाते, मात्र आता गुजरातमध्ये सापडलाय, कसं पाहता? ही नेक्सेस ही फक्त गुजरात आणि पाकिस्तानचं हे तुम्ही तर पाहता, पण हे आणण्याचा प्रयत्न तिकडनं करून घेऊन सरळ सरळ मार्गाने हे मुंबई आणि त्या कॉस्मोपॉलिटन पॉप्युलेशनचे असलेल्या या भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय। मी खरोखरच कौतुक करीन एजन्सीचं की त्यांनी हे पकडलं आहे, पण हे पकडून चालणार नाही। याचे धागेदोरे कुठपर्यंत आहे, याचा रिसोर्सेस काय आहेत, याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, मुंबईच्या रिलेटेड प्रश्न आहे हा। भाऊ, एकंदरीत आपण पाहतोय की 15% पाणी कपात आहे, मात्र इथे आरोप प्रत्यारोप होत आहेत। सत्ताधारी बाकावरचे आमदार म्हणत आहेत की जे ठाकरे गट होते, म्हणजे ठाकरे होते 25 वर्षांपासून, त्यांनी काही नाही केलं आणि आता 2-2.5 वर्ष सरकारवरती खापर फोडतात। अहो, दुर्दैव आहे। 24 तास पाण्याची योजनाची घोषणा ही लोकांनी केली, आम्ही तर योग्य रीतीने पाणी देत होतो। आता झालं ना, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं। तुमच्याकडे 2 वर्ष सरकार आहे ना, 2-2 पालकमंत्री तुमच्या आयुक्तांच्याकडे जाऊन कार्यालयामध्ये बसवता, त्यांच्यावरती नियंत्रण नाही आहे। कालच आदित्यजींनी ट्विट केलं की बाबा पाणी एका बाजूला कपात करताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही सरसकट पाणी वाहताना तुम्हाला पाहायला मिळतोय। म्हणजे दुर्दैव आहे की स्वतः काय करायचं नाही आणि काही जर अयोग्य झालं तर ते आमच्यावर टाकायचं आणि योग्य झालं तर आम्हीच करायचं। अजूनपर्यंत मुंबईसारख्या शहरामध्ये एवढे प्रकल्प पूर्ण होऊन पण एकही प्रकल्पाचा VIP वेळ मिळत नाही, म्हणून उद्घाटन होत नाही आहे। काल मरीन ड्राईव्हवरून घेऊन कोस्टल रोडने आम्हाला आनंद वाटला, आम्ही लवकर वरळीला घरी जाऊ, तोही पोस्टपोन करून टाकला। केम हॉस्पिटलचा असंच आहे, डीन आपले नायर हॉस्पिटलमध्ये डेंटलचा 4 महिने झाले पूर्ण बिल्डिंग तयार आहेत, VIPचं उद्घाटन होत नाही म्हणून नाही। म्हणजे का लोकांनी त्रास करायचा आणि कोणाच्या पैशावर करतायत? तुम्ही काय वरून पैसा आणलाय का? केंद्र सरकारने दिलंय की हे आमच्या महाराष्ट्रातले जनतेचा पैसा, करदाते नातीने पैसा, ह्याचा जो विल्हेवाट लावतायत, ह्याचा दुर्दैव याला पर्यायी व्यवस्था काय असेल? सरकार बदलणं हेच पर्याय आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बाईट देत असताना या चौकामध्ये मागून मंत्री शंभूराज देसाई म्हणत होते ही जागा नाही आहे, पोडियम कशासाठी उभारले, त्यामुळे कुठे विरोधकांचा आवाज दाबला जातोय का? कसं आहे, आता ते एवढ्या गोष्टी किरकोळ बोलणं अर्थ नाही आहे, ठीक आहे, तो त्यांचा विषय। तर हे होते शिवसेना आमदार सचिन अहिर। आपण पाहतोय ज्या प्रकारे पेपर फुटीची प्रकरणं समोर येत आहेत गेल्या काही दिवसांपासून, त्यामुळे SIT लावा अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून सभागृहामध्ये करण्यात आलेली आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही myMaharaष्ट्र.com लॉग इन करा। कॅमेरा पर्सन अनिल शिंदेसह मी वैभव पाटील, मुंबई।